त्याचं माझ्यावरती पहिल्यापासूनच प्रेम आहे. रोहित पवारनं मला असं वाटतं की आपलं कुटुंब, आपला पक्ष, आपला परिवार म्हणून ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहतो, आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादांकडे पाहत होतो, त्यावेळेला सुद्धा रोहित पवार काय काय उपद्व्याप उद्योग करत होते हे आता सगळं मला असं वाटतं की आगामी काळात मला बोलून दाखवावं लागेल. आजपर्यंत आम्ही गप्प आहोत, याचा अर्थ रोहित पवारांनाच बोलता येतं आणि आम्हाला बोलता येत नाही असं जर त्याच्या डोक्यात काय असेल तर त्यांनी ते विसरून जावं. मला व्यक्तिगत अजितदादांनी प्रेम दिलं. माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये सातत्यानं स्वतः दादा आग्रही राहिले. मागील 5 वर्षांमध्ये मावळ तालुक्यात विकास कामं कशा पद्धतीने सुरू आहेत याचे साक्षीदार माझी मावळची जनता देखील आहे आणि पक्षातले नेते देखील आहेत. ज्या पद्धतीनं दादांनी मला साथ दिली, ज्या पद्धतीने दादांनी मला सांभाळलं, त्याच पद्धतीनं सुनित्रा वहिनी देखील मला साथ देत आहेत. माझ्या प्रत्येक कामाला, प्रत्येक विषयांना गांभीर्याने घेऊन कसं काम मार्गी लागल किंवा इथले प्रश्न कसे सुटतील हे स्वतः सुनित्रा वहिनी पाहत आहेत. मग अशा व्यक्तीला, अशा नेत्यानं माझ्यासाठी अजून काय करायला पाहिजे की तो आम्ही दुसरा पर्याय शोधू, या पलीकडं अजून दुसरं काय करावं अशी माझी कुठली अपेक्षा नाही. त्यामुळं स्वतः काँग्रेसमध्ये चाललाय, लवकर जा तिकडं. तुतारी पक्षाचं काय विसर्जित करायचं तो करून टाक आणि स्वतःला काय राष्ट्रीय नेता व्हायचा हो, पण दुसऱ्यावरती बेछूट आरोप करू नकोस. नाही बघा, शेवटी एखादा व्यक्ती, जबाबदार व्यक्तीचा असे वक्तव्य करत असेल तर माणसाच्या मनात संभ्रम तयार होतो आणि तो संभ्रम करण्याची किंवा खोटं बोलून समोरच्याला खरं कसं वाटेल याची स्ट्रॅटेजी आता रोहित पवारला चांगली जमलेली आहे. त्यामुळे ते जे काय बोलतायत, आज राज्यामध्ये आम्ही युतीच्या सरकारमध्ये आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकत्रितपणानं महायुतीचे सरकार म्हणून काम करत असताना आज मी जरी राष्ट्रवादी असलो तरी भाजपच्या नेत्यांना देखील मी काही परखा नाही आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील भाजपचा कुठला नेता किंवा कार्यकर्ता आला तर तो परखा नाही आहे. हे आपण आपल्यापणानं जपणं किंवा आपण एकत्रितपणानं काम करणं हाच युतीचा धर्म आहे आणि तो आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण पाळून काम करू. मला असं वाटतं की त्यांनी भविष्यवाणी सुद्धा केलेली आहे. आता भविष्यवाणी कोण करतं? ज्यांचा काय म्हणतात, श्रद्धेवर विश्वास आहे. आता अंधश्रद्धेवर विश्वास आमच्या पार्टीचा का त्यांच्या पार्टीचा आहे? त्यांचे भले भले नेते कुठे जात होते? खराताचे पाय धरायला जात होते ना. मग त्यांनी त्या बाबतीत बोलावं. विषय एवढाच आहे की सुनील शेळके आता बका बोलतायत. जेव्हा अजितदादा अडचणीत असेल तेव्हा एवढे बोललेत का ते? सुनील तटकरे साहेब अडचणीत आले की बोलायला लागतात. मला काय गणित कळलेलं नाही. आता विषय एवढाच आहे, तुम्ही एवढं बोलताना बोला, मला काही फरक पडत नाही, कारण का आम्ही महत्व नाही आणि भीक पण देत नाही. मला एवढंच त्यांना विचारायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्तेत असून अजितदादांच्या बाबतीत अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR साठी काय प्रयत्न केले? CBIला तुम्ही प्रकरण द्यावं, प्रस्ताव द्यावा यासाठी तुम्ही पत्र दिलं, तुम्ही स्मरणपत्र दिलं. तुम्ही सत्तेत असून सुद्धा, तरी सुद्धा तुमच्या प्रमुख मोठ्या पक्षाने भाजपली तुमच्या स्मरणपत्राला पहिल्या पत्राला केराची टोकरी दिली. काय नाही केलं त्या बाबतीत? काय बोलू शकता तुम्ही? उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेत असून सुद्धा तुमच्या मोठ्या नेत्याला तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आणि बरं, आता सुनील तटकरेंवर आलं की चुरू बोलायला लागला. अरे दादांसाठी प्रयत्न करा, मग आम्ही तुमचा सत्कार त्या ठिकाणी करू. आणि मला खरं तर एक सांगायचंय, काकींना सुद्धा सांगायचंय आणि अजितदादांच्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सांगायचंय, तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत अजितदादांमुळे तुम्ही त्या ठिकाणी आहात. मग अजितदादांच्या बाबतीत तुम्ही CBIच्या बाबतीत काय केलं हे सांगा लोकांना. शब्द देऊन सुद्धा जर तुम्हाला ते करता येत नसेल तर मग सत्तेत राहण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? अजितदादांचे फोटो लावायचे अधिकार आहे का? 28 तारखेला दादांना 4 महिने होणार आहेत. 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी CBIकडे हा प्रस्ताव पाठवून दाखवा. मी स्वतः येईल आणि सत्कार करेल. आहे का तुमच्यात हिंमत तुमच्या मोठ्या नेत्यांच्या नादी लागायची, नाही तर त्यांच्यावर भिडायची? आमच्यात आमची हिंमत आहे, आम्ही आमच्या लेवलवर करतोय, ती आमची हिंमत झाली. त्यामुळे चुरू बोलून होत नसतं, काम करून दाखवावं लागतं. पहिलं दादांना न्याय द्या आणि मग तुम्ही कोणावर बोलायचं त्या ठिकाणी बोला.